मुंबईतच नाही तर राज्यभरामध्ये अनेक सगळे भाविक एकत्र आलेले असतात। हा उत्साह आपण बघतोय। एका बाजूला नागपूरमध्ये हे महिलांचं पथक आहे जे पारंपरिक वाद्य वाजवतोय, तर दुसरीकडे पुण्यामध्ये देखील कलाकारांचं हे पथक आपण बघतोय। अनेक मराठी कलाकार जे आहेत त्या मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय। मध्ये लालबागचा राजा आहे। अनेक मोठमोठे मंडळ जे आहेत ते आपले बाप्पा घेऊन आता निघालेले आहेत। गिरगाव चौपाटीवर आता अनेक बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी देखील गर्दी केलेली आहे। आता संध्याकाळ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जसा जसा आता सूर्य मावळत जाईल तसं आता बाप्पाला निरोप देण्यासाठी देखील भाविक मोठ्या संख्येने येत जातील। घरगुती गणपतींना देखील विसर्जन केलं गेलेलं आहे आणि जेव्हा घरगुती गणपतींचं विसर्जन होतं त्यानंतर हे मोठमोठे गणपती देखील गिरगाव चौपाटीवर आणले जातात आणि तिथे त्यांचं विसर्जन केलं जातं। लालबागच्या राजाचं मात्र दुसऱ्या दिवशी विसर्जन केलं जातं, कारण ही मिरवणूक जी आहे ती जवळपास 24 तास सुरू असते आणि 24 तास या मिरवणुकीमध्ये या गणेश भक्तांचा उत्साह असाच असतो। नागपूरमधली जी दृश्य आहेत ना ती दृश्य करताना जे वाद्य आहे ते दाक्षिणात्य भागांमध्ये किंवा दक्षिण भागांमध्ये खूप जास्त वाजवलं जातं आणि ही वाद्य वाजवताना आपण कायमच पुरुषांना बघितलंय, त्यामुळे यंदा महिलांना हे वाद्य वाजवताना बघणं खूप छान वाटतंय। कारण महिलांचं हे पथक आहे आणि खूप उत्साहानं आणि खूप छान पद्धतीने हे वाजवतात आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो उत्साह बघायला मिळतोय। कारण आपल्याला बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होता आलेला आहे आणि पुणेकरांना आपलं नागपूरकरांना आपलं सादरीकरण दाखवता आलेलं आहे, त्यामुळे त्या महिला देखील उत्साही दिसतात। आणि आतापर्यंत आपण जी दृश्य पाहिलेली आहेत गेल्या काही 3, 4, 5 तासांपासून आपण बघतो आहोत।